नमस्कार मित्रांनो, एन के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. अपूर्णांक या घटकावरचा आपला आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचे वाचन, त्याची ओळख, अर्धा, पाव, पाऊण इत्यादी संकल्पना पाहिल्या आणि आज अपूर्णांकाचा आपण पुढील भाग पाहणार आहोत. ज्यांना मागील व्हिडिओ पाहायचा असेल त्यांना कॉमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पहिल्या व्हिडिओची लिंक पाहायला मिळेल. तर आजचा दुसरा व्हिडिओ अपूर्णांकाचा आपण पाहत आहोत. आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आहे अपूर्णांक आणि त्यामधील घटक आहे सममूल्य अपूर्णांक. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. या व्हिडिओमधला आजचा घटक आहे सममूल्य अपूर्णांक. तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची ओळख हा घटक पाहिला. या ठिकाणी कालच्या व्हिडिओनुसार जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्यासमोर एक आकृती काढलेली आहे. या आकृतीचे दोन भाग केलेले आहेत म्हणून आपण छेदामध्ये 2 लिहिलेलं आहे आणि त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे म्हणून अंशामध्ये 1 लिहिलेलं आहे. याचं वाचन आपण असं करतो 1/2. आता बघा अशीच आकृती त्याच्या समोरसुद्धा काढलेली आहे. दोन्ही आकृतींचा आकार अगदी सारखा आहे, फक्त दोन्हीमध्ये फरक आहे. या आकृतीमध्ये 4 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी 2 भाग घेतलेले आहेत, रंगवलेले आहेत. याला 2/4 म्हणतो आपण. त्याच्याच पुढं जर आपण पाहिलं तर या आकृतीचे एकूण 6 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी 3 भाग घेतलेले आहेत म्हणजे 3/6. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिन्ही हे या ठिकाणच्या आकृत्या या आकाराने सारख्या आहेत, फक्त त्याचे एकूण केलेले भाग आणि घेतलेले भाग यांच्या संख्येमध्ये बदल आहे. पण आकृतीचा जर भाग पाहिला आपण, पहिल्या आकृतीचा भाग पाहिला, घेतलेला भाग, रंगवलेला भाग तेवढाच आहे. दुसऱ्याही आकृतीचा रंगवलेला भाग तेवढाच आहे आकारमानाने आणि तिसऱ्याही आकृतीचा भाग रंगवलेला आकारमानाने सारखाच आहे. तर ज्यावेळेस अपूर्णांकाची किंमत अंकात जरी वेगवेगळी असेल तर प्रत्यक्षामधली किंमत जर सारखी असेल तर त्यावेळेस त्या अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. जसं की या ठिकाणी सुद्धा अर्धाच भाग या आकृतीचा रंगवलेला आहे, या ठिकाणी पण अर्धाच भाग रंगवलेला आहे, या ठिकाणी सुद्धा अर्धाच भाग रंगवलेला आहे. याला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. कारण या ठिकाणी तर या ठिकाणी जी आकृती आहे तिन्ही आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे, पण या ठिकाणी पहिल्या आकृतीचे 2 भाग केलेले होते, दुसऱ्या आकृतीचे 4 केलेले होते, तिसऱ्या आकृतीचे 6 केलेले होते आणि घेतलेले भाग पहिल्या आकृतीत 1, दुसऱ्यात 2, तिसऱ्यात 3 होते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये संख्याच्या रूपात जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची किंमत वेगवेगळी वाटते, पण प्रत्यक्षामध्ये याची किंमत मात्र एकसारखीच आहे. म्हणून या अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो. आता सममूल्य अपूर्णांक तयार कसे करायचे? आपण गणिती क्रिया करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेस सममूल्य अपूर्णांक तयार करावे लागतात. तर ते तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला समान संख्येने गुणावे. आता या ठिकाणचा एक अपूर्णांक आपण पाहूयात. 2/4 हा अपूर्णांक आहे. 2/4 या अपूर्णांकाला अंशाला आपण 2ने गुणूयात आणि छेदाला सुद्धा 2ने गुणूयात. तर 2चा आणि 2चा गुणाकार जर केला तर 4 येतो, 4चा आणि 2चा गुणाकार केला तर 8 येतो. म्हणजे 2/4 आणि 4/8 हे 2 अपूर्णांक एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक आहेत. तसंच दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी 5/3 असा अपूर्णांक आहे. याला आपण समान संख्येनं गुणायला लागलोत अंशाला आणि छेदाला. या ठिकाणी 5 × 3 × 3. आता अंशाचा गुणाकार अंशामध्ये 5 × 3 15 आणि 3 × 3 9. तर या ठिकाणी अपूर्णांक तयार झाला 15/9. तर या दोन्हीही अपूर्णांकाची किंमत एकसारखी आहे म्हणून हे एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक आहेत. तिसरं उदाहरण आहे या ठिकाणी 7 × 5
आता गुणिले आपण नंतर घेऊयात. अगोदर अपूर्णांक आहे 7 गुणिले 7/3 आहे. याच्या अंशाला आणि छेदाला आपण समान संख्या 5ने गुणलेला आहे. म्हणजे 7चा आणि 5चा गुणाकार 35 येतो आणि 3चा आणि 5चा गुणाकार या ठिकाणी 15 येतो. सममूल्य अपूर्णांक तयार करण्याची दुसरी पद्धत आहे अंशाला व छेदाला समान संख्येनं भागणे. पहिली पद्धत आपण पाहिली, अंशाला व छेदाला समान संख्येने गुणावे. दुसरी पद्धत आहे भागावे. बघा या ठिकाणी 12/16 हा अपूर्णांक आपण घेतलेला आहे. आता या अपूर्णांकाला दोन्हीलाही भाग जाईल अशाच संख्येनं भागावं लागतं आपल्याला. गुणाकारामध्ये मात्र आपण कोणत्याही संख्येनं गुणू शकतो, कारण गुणाकार आपण क्रिया करू शकतो. भागाकार आपण दोन्हीला भाग जाईल अशा संख्येनंच भागावं लागतं. 12/16ला आपण 4ने भाग घालूयात. अंशाला 4ने भाग घातला 3 येईल आणि 16ला 4ने भाग घातला 4 येईल. म्हणजे 12/16चा 3/4 हा सममूल्य अपूर्णांक तयार झाला दुसऱ्या पद्धतीनं आपल्या समान संख्येनं भागून. एक दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी 24/36. याला सुद्धा आपण समान संख्येनं भागणार आहोत. अंशाला 12ने म्हणजे छेदाला सुद्धा 12ने. तर 24ला 12ने भागल्यानंतर 2 भागाकार येतो आणि 36ला 12ने भागल्यानंतर 3 भागाकार येतो. म्हणजे 2/3 हा 24/36चा सममूल्य अपूर्णांक तयार झाला. तर अशा पद्धतीने आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, ज्यांची किंमत समान असते प्रत्यक्षामध्ये, आणि याबरोबरच सममूल्य अपूर्णांक तयार करणे, अशा दोन्ही बाबी या ठिकाणी पाहिल्या. आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.